नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे. आज आहे संडे आणि त्याचबरोबर आहे गुढीपाडवा. तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचं, आनंदाचं आणि उत्तम आरोग्याचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर मंडळी, आजचा दिवस गुढीपाडव्याचा म्हटला की सगळ्यांच्या घरी सकाळपासून लगबग चालू होते. तशीच माझीसुद्धा चालू होती. अगदी साफसफाईपासून सुरुवात झाली. आत्ता वाजले होते सकाळचे 6 वाजता मी उठले आणि सगळ्यात पहिले म्हटलं सगळ्यात अगोदर घर वगैरे झाडून घेऊयात, छान क्लीन करूयात, सगळं झाडून काढून लादी पुसून स्वच्छ करूयात. मग मी त्याच कामाला लागले. सगळ्यात पहिले मी झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. त्याबरोबर इथे सगळे उशीचे कवर वगैरे सगळे नीट करते आहे. पसारा पण त्याचबरोबर आवरते आहे. ज्या रूममध्ये झाडू मारायला जाते त्या रूममधला कचरा पण त्यावेळेस सगळा पसारा वगैरे मी आवरत आहे. तर इथे पटापट आता मी झाडून वगैरे काढून घेते. सगळे रिहांश वगैरे उठायच्या अगोदर म्हटलं सगळं घर क्लीन करून घ्यावं, नाहीतर तो अधूनमधून नुसता मला डिस्टर्ब करत राहतो. तर अशा प्रकारे सगळं क्लिनिंग चालू होतं माझं आणि माझ्या डोक्यात तेच सगळं होतं कसं कसं गुढीपाडव्याचं करायचं आहे. कारण दरवर्षी कसं होतं माझे सासू सासरे वगैरे पण सोबत असायचे. यावर्षी ते नाही आहेत. यावर्षी मला सगळं करायचं आहे. तर सगळं नवीन होतं माझ्यासाठी. पहिल्यांदाच हे सगळं करत होते मी. तर ठीक आहे. तर आता म्हटलं गुढी इथे उभारायची आहे गॅलरीमध्ये हॉलच्या. तर गुढी उभारायची म्हटल्यानंतर गॅलरी क्लीन केली पाहिजे. तर मी काल हे सगळं केलं नव्हतं क्लिनिंग. म्हटलं सकाळी सकाळी उठल्यानंतरच करावं फ्रेश असं. म्हणून मग आता मी सगळं क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आणि सगळं क्लीन करून घेत आहे मी. गॅलरी स्वच्छ धुवून घेत आहे, म्हणजे काय माती वगैरे असेल झाडांची पडली ती सगळी निघून जाणार. त्यामुळे मी इथे पाणी वगैरे मारून घेते छान आणि खराट्याने परत सगळं पुसून काढते आहे ते. आणि कसं इथं पूजा वगैरे मांडायची आहे तर क्लीनच असलेलं बरं. तर जोपर्यंत मला पूजा मांडायची 9, 9:30पर्यंत हे सगळं सुकून जाणार. म्हणून मी उठल्या पहिले हे सगळं क्लीन करून घेतलं आता, म्हणजे तोपर्यंत पूजेच्या अगोदर मला हे सगळं सुकून झालेलं असणार. तर चला मंडळी, पुढचं पण तुम्हाला सगळं दाखवते. आणि त्यानंतर इथे मी सगळं लादी वगैरे पुसायला घेतली. गॅलरी मी सगळ्या नाही धुतल्या, फक्त हॉलची गॅलरी धुवून घेतली, कारण मला तिकडे पूजा मांडायची होती म्हणून मी ती धुवून घेतली. क्लीनच होती पण तरी म्हटलं एकदा धुवून घेऊयात. त्यानंतर सगळं क्लिनिंग वगैरे करायला सुरुवात केली. तर सगळं लादी आणि झाडू वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता आपण फ्रेश होऊन घेऊयात, आंघोळ वगैरे करून घेऊयात. आंघोळ झाली माझी. त्यानंतर मग तुम्ही पाहू शकता इथे इडलीचं पीठ मी रात्री फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. बाहेरच ठेवलं होतं गॅसच्या इथे. तर बघू शकता किती छान फर्मेंट झालेलं, एकदम फुगून वरती आलं होतं. आणि आता कसं उन्हाळा पण चालू झाला आहे ना, त्याच्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये वगैरे ठेवायची फर्मेंट करायला काही गरज नाही पडत. आपल्या इथे खूप छान फर्मेंट होऊन जातं गरमीचं. आणि गरमीच्या सीझनमध्ये शक्यतो आहे ना, इडली वगैरेचं पीठ लगेच फर्मेंट होऊन जातं 4 ते 5 तासामध्ये. अगदी 8 ते 10 तास वाट बघण्याची सुद्धा गरज नाही पडत, जशी हिवाळ्यामध्ये गरज असते. तर इथे मस्त फर्मेंट झालेलं आहे पीठ. आता मी मस्त इडल्या लावून घेत आहे, म्हणजे कसं आमचं पूजा वगैरे झाली ना का लगेच नाश्ता करायला आम्हाला बरं पडणार. म्हणून पटापट आता इथे इडल्या लावून घेते आहे. आणि इडल्या लावून झाल्या की माझं दिवाबत्ती वगैरे सगळं ऑलमोस्ट झालेलंच होतं करून. फक्त मला गुढीची तयारी करायची होती. तर म्हणून मग मी रियांशला आणि भरतला मागे लागत होते की तुम्ही पटापट आवरा. इथे माझी तीच बडबड चालू होती की लवकर आवरा, म्हणजे 9च्या अगोदर आपली गुढी उभारली पाहिजे. सकाळी उभारली गुढी का छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर इथे मी सगळं साडी वगैरे नेसून रेडी झालेली आहे. फार जास्त मेकअप केला नव्हता, अगदी लाईट मेकअप केला होता आणि साडी नेसली होती. गुढी पाडवा म्हटल्यानंतर साडी तर पाहिजेच. तर आता पटापट इथे मी मस्त रांगोळी वगैरे काढून घेते आणि रियांश पाहत होता मला आणि त्याची मध्ये लुडबुड चालू होती नुसती. तर त्याला पण खूप असं सण वगैरे असले का खूप असं उत्साह असतो की मम्मा काय करते वगैरे, असं सगळं तो पाहत असतो आम्हाला. भरत काय करतायत, मम्मा काय करते, असं सगळं त्याचं आहे ना लक्ष असतं आमच्याकडे. तर इथे मी रांगोळी वगैरे काढून घेते आहे आणि तो बघत होता मला की मम्मा कशी रांगोळी काढते. आणि माझे सगळं गुढीचं इकडे मी सगळं सामान पण आणून ठेवलं होतं, जेणेकरून मला पटापट इथे सगळं रेडी हातात मिळेल म्हणून. सगळं मी जेवढं पण गुढीचं साहित्य आणलं होतं ते सगळं मी पुढे आणून ठेवलं माझ्या हॉलमध्ये. आणि रांगोळी वगैरे काढून घेते आता पटकन. मग गुढी उभारण्यासाठी भरत मला हेल्प करतील. तर आम्ही दोघं मिळून छानपैकी गुढी उभारू आणि तशी तुम्हालाही दाखवणार मी. तर चला मंडळी, पाहूयात.
शकता इथे छान मस्त गुढी आम्ही रेडी केलेली आहे आमच्या पद्धतीने, साधी सिंपल अशी. आणि गुढीसाठी आपल्याला आंब्याची डहाळी आणि त्यासोबतच निंबडाचा पाला हे खूप गरजेचं असतं. आणि त्यासोबतच साखरेची माळ आपली जी जी की मी घरी बनवली होती. आणि रियाज तर खूप एक्सायटेड होता कालपासूनच की मम्मा मला ती खायची आहे. मी त्याला म्हटलं बाबू संध्याकाळी गुढी जेव्हा आपण उतरूयात खालती तेव्हा मग मी तुला ती माळ नक्की खायला देईन. त्याच्याकडून ते काय वेट होतच नव्हतं. तर शेवटी मी त्याला थोडंसं खायला दिलं त्यातलं. आणि मग ती माळ अशी लावलेली होती गुढीला. आणि बघू शकता तुम्ही सिम्पलच पूजा असते आमची. आणि आमच्याकडे आगरी पद्धतीमध्ये कलश पण मांडतात. सो मी कलशसुद्धा मांडणार आहे. ते तसं तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल मंडळी. आणि इथे भरत आहे ना गुढी बांधून घेत आहेत. तर चला पहा. तर आता मी इथे कलश मांडण्याची सुरुवात करत आहे. तर कलशसाठी जेवढं मला साहित्य लागणार आहे तेवढं मी काढून घेतलेलं आहे. आणि कलश मांडण्यापूर्वी मला इथे खाली तांदूळ पण लागतील. सो मी ते पण घेतलेले आहेत. आणि आता कलश मांडून घेते आहे पाटावरती. नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे आम्ही कलश वगैरे मांडत असतो हा. तर बघा आता मी कशा प्रकारे करते. अगदी साधी सिंपल पद्धत आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाच्या घरोघरी करत असतील. माझ्या माहेरी कलश मांडत नाही असं मला मम्मी बोलली होती गुढीजवळ. पण आमच्याकडे सासरी मांडतात. सो मी पण इथे मांडते आहे कलश. आणि अशा प्रकारे सिंपल अशी पूजा असते. तर इथे मी झेंडूच्या फुलांनी थोडंसं डेकोरेट करते आहे पाटावरती कलशसमोर. तर साखरेचा नैवेद्य मी दाखवून घेतला पहिले. आणि त्यानंतर मग मी जेवणामध्ये तर पुरी आणि आमरस वगैरे हे सगळं तर करणारच आहे. तर तो नैवेद्य मी नंतर जेवण वगैरे सगळं रेडी झाल्यानंतर मग दाखवणारच आहे. तर सध्या साखरेचा गुळाचा नैवेद्य काहीतरी असावा म्हणून ही मी साखर देवापुढे ठेवलेली आहे. आणि पाहू शकता कशी झाली पूजा. छान अगदी मस्त प्रसन्न वाटतंय आता. आणि खूप छान अशी झाली. खूप अजिबात घाई गडबड असं काहीच नाही. सकाळी लवकर उठलं ना की पटापट सगळं आवरून होतं. म्हणून मी ठरवलं होतं की मी लवकरच उठेन आणि सगळं निवांत झालं पाहिजे. छान असं मला व्हिडिओ पण शूट करता आलं पाहिजे आणि माझ्या मनाप्रमाणे सगळी पूजा झाली पाहिजे. तर पाहू शकता इथे रियाज पण मस्त देवाची प्रार्थना करतोय. त्याला आम्ही सांगतो थोडंसं गुढीचं महत्त्व काय आहे, प्रत्येक सणांचं महत्त्व काय असं त्या दिवशी थोडंसं त्याला सांगत जातो. म्हणजे त्याला पण कळणार ते. तसं स्कूलमध्ये वगैरे तर सांगितलंच जातं. पण आपण पण घरी थोडंसं सांगावं पोरांना. म्हणजे कसं त्यांना आपली संस्कृती कळते आणि ते पण आपल्यानंतर त्यांना हे सगळं करायचं आहे तर त्यांना पण कळलं पाहिजे. तर मी म्हटलं ह्या दोघांना विश करून घेते छानपैकी. आणि सगळ्या दोघांना पण विश केलं मी, नमस्कार केला. त्यानंतर मग रियांश बोलला मम्मा तू बस आता मी तुम्हा दोघांना नमस्कार करतो. तुम्ही मला विश करा, मी पण तुम्हाला विश करतो. म्हटलं ठीक आहे. आणि मग जसं करतो ना तसं तो आम्हाला कॉपी करायला बघतो. सो इथे त्याने आम्हाला विश केलं आणि आमच्या पाया पडत होता मस्त. तर हे सगळे संस्कार आहेत ना लहानपणीच दिले पाहिजे पोरांना असं वाटते मला. आणि रियांशला सांगतो तसं तो करतो. त्याच्यामुळे आम्हाला पण आवडतं त्याला हे सगळं सांगायला. तर बघा कॅमेरासमोर येऊन त्याचे नखरे चालू झालेले होते इथे. मम्मा मी किती गोरा दिसतोय बघ, मम्मा मी किती गोरा दिसतोय बघ असं. तर पाहू शकता गुढी किती छान उभारली गेली आहे. सकाळी मला वाटतं 8:30 वाजता आमची गुढी उभारून झाली होती. त्यानंतर मग मी फॅमिलीमध्ये सगळ्यांना फोन कॉल्स वगैरे केले, विश केले. आणि मग 10 वाजता मी जेवण बनवायला सुरुवात केली. मस्त निवांत नाश्ता वगैरे बनवून ना मग 10 वाजले होते आता. तर आता मस्त म्हटलं जेवणाला सुरुवात करूयात. तर मुगाची भाजी असणार आहे मिक्स, जसं वांगी, बटाटी आणि शेवग्याच्या शेंगा टाकून मुगाची भाजी करणार आहे मी छान. त्यानंतर आमरस आहे आणि पुरी, आमरससोबत पुरी करणार आहे आणि भात करणार आहे बस. आणि पापड वगैरे थोडेसे फ्राय करेन. जास्त काही मेनू बनवणार नाही आहे मी. एवढं साधं सिंपल जेवण बनवणार आहे आज गुढीपाडवा स्पेशल. तर चला तुम्हाला पण दाखवते मी.
देवाला नैवेद्य वगैरे दाखवला रियांशने. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे घेतलं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.